बातमी मुंबईत आता येते। मुंबई महानगरपालिका सभागृहात विरोधकांनी चांगलीच घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालंय। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा यावेळी निषेध करण्यात आला। विरोधक हातात फलक घेऊन सभागृहात दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण घटनेचा निषेध केला। विरोधक हातात फलक घेऊन सभागृहात दाखल झाले आणि त्यानंतर एकच गदारोळ उडाल्याचं पाहायला मिळालं। घोषणाबाजीला सुरुवात झाली। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा यावेळी निषेध करण्यात आला। देशाच्या पंतप्रधानाच्या बाबतीत ना चोर बोलून तुम्ही सभागृहाचा अपमान करताय, हे चुकीचं आहे। देशाच्या पंतप्रधानाला चोर बोलता तुम्ही सभागृहात, ही काय पद्धत आहे? भारताच्या पंतप्रधानाला अशा पद्धतीची भाषा वापरता, हे शोभतंय तुम्हाला? महापौर महोदय, माझ्या तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत देखील दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाचे पडसाद उमटलेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेमध्ये याचे पडसाद उमटले। या मुद्द्यावरून ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी महासभा तहकूब करण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली। महासभा सुरू होताच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला। यावेळी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली। अखेर वाढता गोंधळ लक्षात घेत केडीएमसीची महासभा तहकूब करण्यात आली। ये बहुत गलत हुआ है, विद्यार्थियों के साथ हुआ है, छोटे-छोटे बच्चों के साथ हुआ है, बुजुर्गों के साथ। तिथे हुकुमशाही चालू आहे दिल्लीमध्ये। कशाने दिल्ली पोलिसांनी तिथे सामान्य सदस्य तुम्हें आधी बसा ना। नाही तुम्हें आधी बसा है। किसी भी तरह का नियम का पालन नहीं करते हुए